नमस्कार मित्रांनो, तुम्ही ती जाहिरात बघितली असेल, म्युच्युअल फंड सही है. पण खरंच म्युच्युअल फंड म्हणजे काय? आज आपण ते अगदी सोप्या गोष्टीतून समजून घेऊ. दोन मित्रांचं उदाहरण घेऊ, सचिन आणि विकास. असं समजा की दोघांची सॅलरी ही 40,000, दोघे दर महिन्याला 5,000 बाजूला ठेवतात. पण 10 वर्षांनी सचिनकडे 8 लाख तर विकासकडे 12 लाख जमा होतात. आणि 15 वर्षानंतर हा फरक 10 लाखांपेक्षाही जास्त होतो. सॅलरी समान, सिटी समान, जॉब देखील समान, सगळं समान, मग हा फरक का? चला समजून घेऊ. सचिन जे 5,000 रुपये सेव्ह करतो ते तो RD मध्ये ठेवतो. त्याच्यावर त्याला साधारणतः 60% रिटर्न्स मिळतात आणि यातूनच त्याला 10 वर्षांनी 8 ते 8.5 लाख रुपये मिळतात. या ठिकाणी RD ही सेफ आहे पण लिमिटेड ग्रोथ आहे. आता विकास विचार करतो सेफ आहे पण वाढ किती? तो SIP सुरू करतो. पण इथेच त्याला मोठा प्रश्न पडतो, SIP मधले पैसे नेमके जातात कुठे? आता समजून घेऊ म्युच्युअल फंड म्हणजे काय. म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोकांचे पैसे एकत्र करून ते प्रोफेशनल लोकांकडून इन्व्हेस्ट करून घेणं. समजा 1 लाख लोकांनी प्रत्येकी 5,000 टाकले म्हणजेच 50 कोटी जमा होतात. हे 50 कोटी जातात कुठे? तर फंड मॅनेजर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये हे पैसे इन्व्हेस्ट करतो. आता तुम्ही म्हणाल हा फंड मॅनेजर कोण? जसं क्रिकेट टीम मध्ये कॅप्टन स्ट्रॅटर्जी ठरवत असतो तसंच फंड मॅनेजर पोर्टफोलिओ मॅनेज करत असतो. तो कंपनीचे अनालिसिस करतो, रिस्क मॅनेज करतो आणि फंड ग्रो करण्याचा प्रयत्न करतो. आता हे ऐकून विकासला थोडं समाधान वाटलं, कारण त्याला समजलं की त्याचे पैसे एक हुशार फंड मॅनेजर कडून मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होत आहेत. मित्रांनो, आपण जसं बँकेत पैसे जमा केल्यावर आपल्याला पावती मिळते तसंच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यावर आपल्याला युनिट्स मिळतात. आणि जसं शेअर मार्केटमध्ये एका शेअरची प्राइस असते तसंच म्युच्युअल फंड मध्ये देखील या युनिटची जी किंमत असते तिलाच NAV म्हणजेच नेट असेट व्हॅल्यू असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल हे NAV नेमकं ठरतं कसं? तर फॉर्म्युला खूप सोपा आहे. फंडची एकूण मालमत्ता वजा खर्च भागिले एकूण युनिट्स. आता एक उदाहरण बघू. असं समजा की फंडकडे एकूण मालमत्ता ही 500 कोटी रुपये आहे आणि त्यांचे जे टोटल युनिट्स आहेत ते 10 कोटी आहेत. म्हणजे या ठिकाणी NAV ची व्हॅल्यू ही 50 रुपये असणार. आता असं समजा की काही महिन्यानंतर फंडची व्हॅल्यू वाढून 500 वरून 700 कोटी झाली. NAV ची जी व्हॅल्यू आहे ती 70 होईल. आता विकासचं उदाहरण बघूया. विकासनं 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले, त्याला त्यावेळी NAV 50 रुपयाने मिळाला. 500 भागिले 50 म्हणजे 100 युनिट्स मिळाले. आता या ठिकाणी दोन सिच्युएशन बघू. जर NAV 70 रुपये झाली तर त्याच्या 100 युनिटची व्हॅल्यू ही 7,000 होणार आणि जर NAV ची व्हॅल्यू 40 झाली तर त्याच्या 100 युनिटची व्हॅल्यू ही 4,000 होणार. म्हणजेच म्युच्युअल फंड मध्ये प्रॉफिट आणि लॉस हे दोन्ही देखील शक्य आहे. NAV वाढली तर फायदा होणार आणि NAV ची व्हॅल्यू जर कमी झाली तर तोटा होणार. आणि म्हणूनच म्युच्युअल फंड मध्ये फिक्स रिटर्न नसतात, तर रिटर्न्स हे मार्केटवर अवलंबून असतात. आता एक कंपॅरिझन बघू. जर मी मंथली SIP 5,000 रुपयाची 10 वर्षासाठी केली तर माझी इन्व्हेस्टमेंट ही 6 लाख रुपये होते. त्याच्यावर मला जर 12% रिटर्न्स मिळाले तर ही व्हॅल्यू 11.5 ते 12 लाखापर्यंत पोहोचते. म्हणजेच RD पेक्षा 3.5 लाख रुपये जास्त. आणि 15 वर्षांनंतर याचीच व्हॅल्यू 24 ते 25 लाख रुपये होते. इथे कंपाऊंडिंग काम करतं. आता विकासला सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो, म्युच्युअल फंड सुरक्षित आहे का? मित्रांनो, म्युच्युअल फंडवर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीची नजर असते. त्यामुळे फ्रॉडच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर म्युच्युअल फंड सुरक्षित आहे. पण मार्केट रिस्क ही नक्कीच आहे, कारण म्युच्युअल फंड म्हणजे फिक्स डिपॉझिट नाही. मित्रांनो, एक रूल लक्षात ठेवा. तुमचं जे काही गोल आहे ते 5 किंवा 10 वर्षापेक्षा जर जास्त असेल तरच म्युच्युअल फंड योग्य आहे. म्हणजे तुमचं गोल जर शॉर्ट टर्म म्हणजे 1 किंवा 2 वर्षात असेल तर तुम्ही FD किंवा RD करू शकता. मित्रांनो, शॉर्ट टर्म साठी सेफ्टी ही महत्वाची असते तर लॉंग टर्म मध्ये ग्रोथ महत्वाची असते. म्युच्युअल फंड हा शॉर्टकट नाही, तो ओव्हरनाईट रिच बनवत नाही. तो डिसिप्लिन लॉंग टर्म सिस्टीम आहे. म्हणूनच इन्व्हेस्टमेंट आधी गोल ठरवा आणि नंतरच प्रोडक्ट निवडा. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडचे प्रकार आणि योग्य फंड कसा निवडायचा ते बघू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.